आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 5 वाजता प्रचार सभा संपन्न होणार आहे. प्रचार रॅली ही चालू आहे. प्रभाग क्रमांक 9 शिवसेना पक्षाच्या उमेदवारांची रॅली चालू आहे. दादा काय सांगाल? जास्ती स्वतःला जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि या रॅलीतून आम्हाला कळालेलं आहे की जनतेनं आम्हाला स्वीकारलेलं आहे. नक्कीच आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये लवकरच 16 तारखेला आम्ही विजयी भगवा घेऊन एक मिरवणूक आम्ही विजयाची मिरवणूक काढणार आहोत अशी आमची घोषणा करतो. तुमच्या प्रभागामध्ये पैशाचा महापूर भेटत कसं बघता याच्याकडे? पैशाचा महापुरी जरी झाला तरी जनता जनजागृती, जनता सुजाण आहे, जनता हुशार आहे. पैसा जरी काय असेल तर पैशाला धुतकारून जनता काम करणाऱ्या आमच्या सगळ्या सामान्य घरातील व्यक्तिमत्वांना निवडून देईल. जय महाराष्ट्र. मी संजय तुळशीराम गायकवाड, प्रतिनिधी अनुसूचित जाती महिलामधून सौ काशीबाई तुळशीराम गायकवाड व माझ्यासोबत ओपन पुरुषमधून आमचे ॲडव्होकेट विलासभाऊ भोसले, आमचे आई समान काकू ओपन महिला तो नंदाबाई नवनाथराव भालेराव पाटील, तसंच ओबीसी पुरुष आमचे संतोषभाऊ मादनवाड, हे 4 उमेदवार. आम्ही ज्या दिवशी प्रचाराला सुरुवात केली नारळ फोडून त्या दिवशीपासून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आम्हाला त्या दिवशीपासून जे प्रतिसाद मिळत आहे चालू केल्यापासून ते आजपर्यंतचा, तर ह्या प्रतिसादाबद्दल नक्कीच आम्हाला विश्वास बसलाय की आम्ही 4 उमेदवार शिवसेनाचे धनुष्यबाण निशाणीचे 4 उमेदवार विजयी होणार व प्रचंड मत 5 वर्ष पुन्हा परिसंपन्न होणार आहे. मतदार बांधवांसाठी काय सांगणार, काय आव्हान असणार तुमचं? आज मतदान प्रचार यंत्रणेची शेवटच्या टप्प्यामध्ये भव्य आमची रॅली निघालेली आहे आणि त्या रॅलीच्या माध्यमातून लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब सुद्धा आमच्या रॅलीमध्ये सहभागी झाले. आणि आज आमचे विरोधक जे आहेत, आज त्यांनी लक्ष्मी मातेचं दार उघडलेलं आहे, पण जनता एवढी हुशार आहे, लक्ष्मी मातेचं दर्शन तर करतील पण आशीर्वाद आम्हाला देतील आणि आमच्या चौघांनाच विजयी करतील हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही 100% आमचा विजय पक्का आहे आणि जिंकणारच. आता त्यांच्याकडे एकच भांडवल व्हायला होता, ते पैशाचा महापूर आणणे. त्यामध्येही लोक खूप हुशार झालेत. शेवटी जनता जनार्दन आहे, आशीर्वाद आम्हालाच भेटणार आहे, आम्ही भरघोस मतांनी विजय होणार आहे. आणि आज शेवटच्या टप्प्यामध्ये हेच आज सकाळपासून चित्र या प्रभागामध्ये झालेलं आहे. येणाऱ्या 16 तारखेला आमचाच गुलाब उधळणार. पुन्हा एवढीच मी आवाहन करत होतो की सर्व मतदार बंधू भगिनींनो आणि मातांनो, वार्डामध्ये झालेला विकासाकडे पाहून आणि नवीन चेहरे पाहून तुम्ही सर्वांनी मतदान करावं आणि भरघोस मतांनी शिवसेनेला धनुष्यबाण आणि निशाणीवर मतदान करून विजयी करून येणाऱ्या काळात आमचे काम बघण्याची आम्हाला संधी द्यावी, हेच मी जनतेला आवाहन करतो. आणि आता विरोधकाची पूर्णपणे हार झालेली आहे. आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हाच एक नारा राहिलेला आहे. आणि आता त्यांचा पूर्ण विश्वास धनशक्तीवर विश्वास राहिलेला आहे. त्यांना आज कळालेलं आहे की आता आपला पूर्ण पराभव होत आहे. आणि आता असं मी सांगतो पूर्ण या प्रभाग क्रमांक 9च्या जनतेला की आता मी म्हणतो ना 3 आकडा सुद्धा मतदानाचा पार करू शकतील की नाही याची सुद्धा आम्हाला शाश्वती नाही त्यांना.